नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या 10वीच्या सराव परीक्षा सुरू आहेत आणि कालांतराने बोर्डाची परीक्षासुद्धा लवकरच होऊ घातलेली आहे. त्या अनुषंगाने आपण गणित भाग 1 अल्जेब्रा या पेपरमध्ये संभावित प्रश्न क्रमांक 4 आणि 5 याविषयी माहिती पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 आणि 5, चौथा आणि पाचवा हा प्रश्न, दोन्ही प्रश्न हे टेक्स्टबुक बाहेरचे असतात आणि टेक्स्टबुक बाहेरचे प्रश्न असल्यामुळे आपल्याला त्या प्रश्नांचा सराव नसतो मित्रांनो. तर तो सराव या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचा आहे आणि तो सराव करून घेण्यासाठी काही निवडक प्रश्न या ठिकाणी मी देत आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाचा सराव झाल्यानंतर परीक्षेमध्ये अशा प्रकारचे जर प्रश्न आले तर ते लगेच तुम्हाला सोडवता येतील. त्या अनुषंगाने आपण काही निवडक परंतु महत्त्वपूर्ण असे प्रश्न क्रमांक 4 आणि 5 मध्ये येणारे ते या ठिकाणी आपण बघूया. तर सुरुवातीला पाहूया. प्रश्न पहिला म्हणजे चौथ्यामधलाच पहिला, रिप्रेझेंट द फॉलोइंग इन्फॉर्मेशन युजिंग द पाय डायग्राम. पाय डायग्राम काढायचा आहे आपल्याला. त्यासाठी एज ग्रुप आणि पॉप्युलेशन दिलेलं आहे. तर ते आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा आहे, त्याची प्रॅक्टिस करायची. सेकंड प्रश्न आहे याच्यामध्येच, सेकंड अँड फोर्थ टर्म ऑफ एन AP इज 12 and 20 respectively. Find the sum of the first 25 terms of that AP. आणि तिसरा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग ग्राफिकल मेथड. 4x equal to y minus 5 and another equation is y equal to 2x plus 1. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स. आता हे थोडंसं वेगळं आहे, वेगळा पॅटर्न होता. त्यावेळेस आपल्याला एकच सोडवायचा प्रश्न क्रमांक 5 मध्ये सध्या. तर हे फक्त प्रॅक्टिससाठी आपण या ठिकाणी देत आहोत. ॲन एक्सप्रेस ट्रेन टेक्स 30 minutes लेस फॉर अ जर्नी ऑफ 440 kilometer. If its usual speed is increased by 8 km per hour, find its usual speed. हा सुद्धा महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे. त्यानंतर सेकंड, द अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल आर इन AP द and the greatest angle is double the least. Find the angle of a quadrilateral. Find the angles of a quadrilateral. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, a game of chance consists of spinning an arrow which comes to rest pointing at one of the numbers 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and these are equally likely outcomes. What is the probability that it will point at first 8, second an odd number, and third a number greater than 2, and fourth is a number less than 9. यानंतर आहे पुढचे प्रश्न, सॉल्व एनी 2 क्वेश्चन्स. हा पॅटर्न वेगळा आहे, जुना पॅटर्न आहे, परंतु प्रश्न आपल्याला बघायचे आहे फक्त चौथ्या आणि पाचव्यामध्ये येणारे संभावित प्रश्न. फर्स्ट याच्यामधलं बघा, फाइंड के इफ द इक्वेशन 3x plus y equal to 2, another equation kx plus 2y equal to 3 and 2x minus y equal to -3 are कॉन्ग्रुएंट. हे कॉन्ग्रुएंट दाखवायचे आपल्याला. कॉन्ग्रुएंट आहेत का हे सांगायचं फाइंड की करून. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, बिलो इन गिवन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ अ नंबर ऑफ पॅकेजेस रिसिव्ड ॲट अ पोस्ट ऑफिस पर डे. फाइंड द मॉडल नंबर ऑफ पॅकेजेस रिसिव्ड बाय द पोस्ट ऑफिस पर डे. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड, a jar contains 54 marbles, each of which is either blue, green or white. The probability of selecting a blue marble
at random from the jar is 1 by 3, 1/3, and the probability of selecting a green marble at random is 4 by 9. How many white marbles does the jar contains? Next, if the sum of p terms of an AP is equal to the sum of q terms, then show that the sum of its p plus q terms is 0. Second, represent the following data using histogram and hence draw frequency polygon from this following data. Now question number 3. If the difference of roots of the quadratic equation ax square plus bx plus ax square plus 2hx plus b equal to 0 is 1, then prove that 4 in the bracket h square minus ab bracket complete equal to a square. Next, question number 4. Solve any two sub questions. First is in the bracket solve in the bracket x square plus 1 by x square minus 7 another bracket x plus 1 by x bracket complete equal to minus 14. Second question, following data represent the marks of students in unit test. Find the mean of the step deviation method. मीन काढायचं आहे स्टेप डेव्हिएशन मेथडने. त्यानंतरचा प्रश्न बघा. सॉल्व 35 divided by x plus 3 plus 34 divided by y minus 1 equal to 1. Another equation is 34 by x plus 3 plus 35 by y minus 1 equal to 1. Solve these equations. Now solve any two sub questions. If alpha, beta are the roots of 1 upon x plus a plus 1 upon x plus b equal to 1 upon c, quadratic equation and alpha plus beta equal to 0. Show that alpha into beta equal to minus in the bracket a square plus b square divided by 2 bracket complete. Second, Mahesh said to Madhulika that if you give me rupees 50, the ratio of the amount with me and that left with you will be 17:19, and if you give me rupees 150, then ratio will be reversed. But Madhulika gave him some money and the ratio becomes 3:2. How much money does Madhulika give to Mahesh? Next, a man repay a loan of 3,250 by paying rupees 305 in the first month, then decreases the payment by rupees 15 every month. How long will it take to clear his loan? त्यानंतरचा प्रश्न आहे. Draw histogram and frequency polygon for the following frequencies distributions. Find the consecutive terms in an AP such that the sum of the middle two terms is 18 and product of two n terms is 45. Third question, if one root of the equation 5x square plus 6x plus k equal to 0 is 5 times the other, find k. And last question, solve any two sub questions. A boat takes 6 hours to travel 8 km upstream and 32
kilometer downstream and takes 7 hours to travel 20 kilometer upstream and 16 kilometer downstream. Find the speed of the boat in still water and the speed of the stream. Next, find the median by following data. And third question is solve 2y square plus 15 upon y square equal to 12. तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे प्रश्न या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण म्हणून निवडलेले आहेत. तर हे प्रश्न या ठिकाणी सरावासाठी म्हणून दिलेले. जास्तीत जास्त या प्रश्नांचा सराव करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन करा. धन्यवाद मित्रांनो.